आज अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाह सोहळा पार पडलेला आहे। खास लग्न सोहळ्यासाठी क्रीडा विश्वातील कलाकार, बॉलिवूडचे सितारे आणि इतर नेते मंडळी देखील उपस्थित होते। मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये आयोजित या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थिती लावली। यावेळी शिंदे फडणवीसांनी सचिनचं संपूर्ण तेंडुलकर कुटुंबियांचं अभिनंदन केलं। एकमेकांना वरमाळा घातल्यानंतर नवविवाहित जोडप्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला। मोठ्या थाटामाटामध्ये हा विवाह सोहळा पार पडला। ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अर्जुनला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले होते, त्याचा हा फोटो आता समोर आलेला आहे। आणि दुसरीकडे ज्या क्षणासाठी सगळी विविध क्षेत्रातील मंडळी जमलेली होती, तो क्षण म्हणजे या वधूवरांना एकमेकांना वरमाला घातलेल्या होत्या, तोच हा क्षण। तर दुसरीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा लेख असल्यानं अर्थातच विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी, प्रख्यात मंडळी ही या लग्नासाठी आलेली होती। मग ते अभिनेते असतील, अभिनेत्री असतील, क्रिकेटर्स असतील, आजी माजी क्रिकेटर्स असतील, अशा सगळ्याच मंडळींनी या लग्नासाठी आवर्जून उपस्थिती दर्शवलेली होती। मोहम्मद कैफ असेल, याशिवाय अनेक अभिनेते असतील, अभिनेत्री असतील, असे सगळेच जण या लग्नासाठी पोहोचलेले होते। अमिताभ बच्चन, जया बच्चन देखील आपल्याला पाहायला मिळाल्या। तर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे देखील एका फ्रेममध्ये बरेच दिवसांनी पाहायला मिळाले। तर कोण कोण सेलिब्रिटी या लग्नासाठी हजर होते आपण ते जाणून घेतोय। आपली बालमैत्रीण सानिया हिच्यासोबत अर्जुन हा लग्नबंधनात आता अडकलेला आहे। तर जेव्हा हा लग्न सोहळा पार पडला त्यानंतर वधूवर त्यासोबतच करवली सारा तेंडुलकर ही देखील कॅमेऱ्यासमोर आलेली होती। कायमच आपल्या विविध लुक्सने, फोटोजमुळे सारा देखील सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते। तिचे विविध व्हिडिओज असतील, तिने तयार केलेले रील्स असतील, हे कायमत चर्चेत असतात, प्रसिद्ध असतात। त्यानंतर सचिन असेल, अंजली असेल, संपूर्ण तेंडुलकर कुटुंबानं प्रसार माध्यमांच्या समोर येऊन आपली एक झलक दाखवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।